सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन आलोय। याचा टॉपिक असणार आहे आपला भारतातील प्रथम घडामोडी 2024 म्हणजे जानेवारी 2024 ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या काही प्रथम घटना भारतातल्या घडलेल्या आहे त्यावर आपण आज लेक्चर असणार आहे। टॉप 100 महत्त्वाच्या घडामोडी आपण घेणार आहेत, सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग व्हिडिओ सुरू करूया। चला मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न दिसतोय यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम, त्याला काय म्हणते, योजना म्हणता येईल। यूपीएस युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य, भारतातले पहिले राज्य कोणते असं म्हटलेलं आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला पर्याय दिसते बिहार, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र। त्याचं अचूक उत्तर काय आहे, तर महाराष्ट्र याचं अचूक उत्तर आहे। यूपीएस, यूपीआय नाही आहे, यूपीएस युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेलं आहे। यानंतर वन लाइनर असल्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट प्रथम घडामोडीवर प्रश्न विचारले जातात। ते 100 महत्त्वाचे टॉपिक आहे, साधारणतः 1 तासामध्ये आपल्याला हे कव्हर करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर भारतातले पहिले संविधान संग्रहालय कुठे बांधले आहे किंवा कुठे बांधले जात आहे, लक्षात घ्या। संविधान संग्रहालय, तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसते बिहार आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, तर याचं अचूक उत्तर आहे हरियाणा। आता तुम्हाला संविधान हे संग्रहालय आहे, पुण्यामध्ये संविधान पार्क बांधलं भारतातलं पहिलं, तर हे लक्षात असू द्या, कन्फ्यूज होऊ नका। संविधान पार्क आणि संविधान संग्रहालय हे वेगवेगळे आहे, ठीक आहे। तर भारतातले पहिले संविधान संग्रहालय कुठे बांधले जात आहे, तर हे आपण हरियाणामध्ये बांधले जात आहे, लक्षात ठेवा। चला पुढे चला। भारतातील पहिले राईस एटीएम कुठे सुरू करण्यात आलेलं आहे। राईस एटीएम किंवा ग्रेन एटीएम सुद्धा किंवा धान्य एटीएम सुद्धा म्हटलं जाईल, तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसते ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश। अचूक उत्तर काय आहे, तर अचूक उत्तर आहे ओडिशा। ओडिशामध्ये आपण काय करतो, ओडिशामध्ये काय झालंय, भारतातलं पहिलं राईस एटीएम सुरू केलंय। आपण ग्रेन एटीएम सुद्धा म्हणू शकतो, धान्य एटीएम सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे। तर ओडिशाचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर मित्रांनो, बरेच विद्यार्थी चालू घडामोडी बॅचबद्दल विचारत होते, तर लक्षात घ्या, आपल्या दोन्ही बॅचेस ॲपला अवेलेबल आहे आणि हे संपूर्ण पीडीएफ प्रश्नांची किंवा डिटेल विश्लेषणाची पीडीएफ मी ॲपला टाकली आहे, प्लीज तुम्ही चेक करून घ्याल, ठीक आहे। चला, जगातील पहिली मिस एआय, आता एआय संदर्भातल्या ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातल्या सर्व बाबी माहिती असणं गरजेचं आहे। आता हे जगाबद्दल घेतोय, तर जगातली पहिली मिस एआय कोण बनलेली आहे, तर लक्षात घ्या, केन्झा लेली हे याचं अचूक उत्तर आहे। केन्झा लेली मिस एआय, एआयचे जे रोबोट आहे यांची सुद्धा स्पर्धा होतं, जसं मिस इंडिया असतं, मिस वर्ल्ड असतं, मिस युनिव्हर्स असतं, तसं मिस एआयची स्पर्धा होती आणि कोण जिंकलेली आहे, तर हे केन्झा लेली याचं अचूक उत्तर आहे। केन्झा लेली लक्षात असू द्या। त्यानंतर माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण आणि जगातील सर्वात दुसरी तरुण महिला कोण ठरलेली आहे, तुम्हाला दिसते गोपी। आता हे तर महिलेचं नाव नसेलच, कारण की हे तर आपले पहिले पर्यटक होते। त्यानंतर प्रीती रजत, काम्या कार्तिकेयन मुंबई आणि चौथा आहे कॅप्टन फातिमा वसीम। त्याचं अचूक उत्तर आहे काम्या कार्तिकेयन मुंबई, ठीक आहे। ही कोण ठरलेली आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण आणि जगातील सर्वात दुसरी तरुण ठरलेली आहे, हिचं नाव आहे काम्या कार्तिकेयन, ही मुंबईची आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे। चला, देशातील पहिले, आता लक्षात घ्या, देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। पर्यायामध्ये दिसतोय तुम्हाला पुणे, कोलकाता, जयपूर, दिल्ली। तर तुम्हाला मगाशीच मागच्या एक 2-3 सेकंदाकडे उत्तर सांगितलं, पुणे हे याचं अचूक उत्तर आहे, ठीक आहे। संविधान पार्क आहे किंवा त्याला आपण उद्यान सुद्धा म्हणू शकतो, संविधान उद्यान म्हणा, संविधान पार्क म्हणा, हे म्हणू शकतो, ठीक आहे। आता संग्रहालय विचारलं तर हरियाणा उत्तर मारायचं आहे, ठीक आहे। चला, त्यानंतर जगातील पहिले 3D प्रिंटेड, आता लक्षात घ्या, जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कुठे बांधण्यात आलेले आहे। पर्यायामध्ये दिसते तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ। आता 3D प्रिंटेड काय असते, तर एका मशिनीद्वारे ते अख्खं बांधलं जातं, तिथे फार जास्त मजुरांची गरज नसते, 2-4 व्यक्तींचीच गरज असते। तसं आपण पोस्ट ऑफिस बांधलं होतं 3D बेंगळुरूला पहिलं, आणि हा प्रश्न विचारला सुद्धा होता, तर पहिले 3D प्रिंटेड मंदिर कुठे बांधण्यात आलेले असं विचारलं जाऊ शकतं, तर याचं अचूक उत्तर आहे तेलंगणामध्ये बांधण्यात आलेलं आहे पहिले 3D प्रिंटेड मंदिर, ठीक आहे। त्यानंतर खगोलीय पर्यटनाला चालना देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा जॉग्राफिकल भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातला आहे। खगोलीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतातील कोणत्या राज्याने पहिली नक्षत्र सभा आयोजित केलेली होती। पहिली नक्षत्र सभा, तर याचं अचूक उत्तर आहे, तुम्हाला सांगतोय, तर याचं उत्तर पटलं ऑप्शन बघा, ऑप्शनही कशी दिलेलं बघा। आता नक्षत्र सभा, आता हे भौगोलिकदृष्ट्या बघितलं तुम्हाला एक थोडं पहाडांचं वगैरे लक्षात असू शकतं की ही जी सभा वगैरे आहे, एक थोडं आपण लॉजिक लावू शकतो की तारे चंद्र जर बघायचे असेल तर पहाडावर जास्त गेलं, आता उत्तराखंड जर बघितलं किंवा सिक्कीम बघितलं, इकडे पहाडी इलाका फार जास्त आहे, ठीक आहे। तर याचं अचूक उत्तर आहे मसुरी
उत्तराखंडमध्ये पहिली नक्षत्र सभा आयोजित केली गेलेली आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या राज्याने जून 2024 मध्ये उत्तम न्याय देण्यासाठी पहिली साक्षीदार संरक्षण योजना मंजूर केली? आता हे लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं. काय म्हटलेलं आहे? कोणत्या राज्याने जून 2024 मध्ये उत्तम न्याय देण्यासाठी पहिली साक्षीदार संरक्षण योजना सुरू केलेली आहे? तुम्हाला पर्याय दिसतंय इथे, लक्षात घ्या. तामिळनाडू दिसतंय, छत्तीसगड दिसतंय, आसाम दिसतंय, कर्नाटक दिसतंय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम राज्याने ही पहिली काय केलेली आहे? साक्षीदार संरक्षण, म्हणजे ते साक्षीदार जे असतात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुन्हे घडल्यानंतर काही साक्षीदार असतात, ते साक्षी द्यावं लागते, त्यांच्या संरक्षणासाठीची ही योजना आहे आणि ही आसाम सरकारनं काढलेली आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने प्रथमच काय दिलंय? खालीलपैकी कोणत्या देशाने प्रथमच नवीन नोटांमध्ये, ज्या काही नोटा असतात प्रत्येक देशाच्या, नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे असं म्हटलंय? होलोग्राफिक्स तंत्रज्ञान. त्याचं अचूक उत्तर आहे, अचूक उत्तर बघितलं, रशिया, चीन, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि जापान हे पर्याय दिलेले आहे. त्याचं अचूक उत्तर आहे जापान. ठीक आहे, तर जापानने होलोग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नोटा तयार केलेल्या आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर जुलै 2024 मध्ये महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद, काय म्हटलंय? सर्वात जलद दुहेरी शतक. आता लक्षात घ्या, महिलांमध्ये सर्वात दुहेरी शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर हिचं अचूक उत्तर पाहिल्यापेक्षा पहिले आपण पर्याय बघू, म्हणजे तुम्हाला सुद्धा काही उत्तर काढता येते का ते सुद्धा बघू. श्रुती मानधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा. याचं अचूक उत्तर आहे शेफाली वर्मा, हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालीलपैकी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कंपनीने जुलै 2024 मध्ये फ्रीडम 125 नावाची जगातील पहिली, काय म्हटलंय? हे जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल सादर केली आहे. सीएनजी मोटरसायकल. आता सीएनजी मोटरसायकल पर्याय जर पाहिले तर होंडा दिसते, मारुती दिसते, बजाज ऑटो दिसते आणि टाटा दिसते. तर पहिली सीएनजी, जगातली पहिली सीएनजी मोटरसायकल काढली आहे बजाज ऑटो लिमिटेडने, हे लक्षात घ्यायचा. याचं अचूक उत्तर आहे बजाज ऑटो लिमिटेड. ठीक आहे. त्यानंतरचं बघा, कोझिकोड. कोझिकोड हे युनेस्कोने जून 2024 मध्ये भारताचे पहिले साहित्याचे शहर म्हणून घोषित केले. साहित्याचे शहर घोषित केले, ते कोणत्या राज्यात आहे असं म्हटलंय? आता हे कोणत्या राज्यात आहे असं म्हटलंय बघा, लक्षात घ्या. आता हे कोणत्या राज्यात आहे? तर हे केरळ राज्यामध्ये आहे. कोणतं? युनेस्कोने जे घोषित केलं भारतातलं पहिलं साहित्याचं शहर, हे कोझिकोड, हे केरळ राज्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. सिंगल लाइनरमध्ये 100% तुम्हाला सांगतो प्रश्न तुम्हाला दिसतीलच या व्हिडिओमधले. ठीक आहे. येणाऱ्या कुठल्याही परीक्षामध्ये तुम्हाला 1-2 प्रश्न तरी साधारणतः दिसतील, कारण की मागच्या 8 महिन्यातले महत्त्वाचे 100 जे काही वन लाइनर आहेत, प्रथम घटना आहेत, त्या मी कव्हर केल्या याच्यात. खालीलपैकी कोणत्या देशाने मे 2024 मध्ये जगातील पहिले 6G डिव्हाइस लॉन्च केले? तर तुम्हाला पर्याय दिसतंय, रशिया दिसतंय, इंडोनेशिया दिसतंय, जापान दिसतंय, ऑस्ट्रेलिया दिसतंय. अचूक उत्तर काय आहे? तर अचूक उत्तर आहे जापान. 6G डिव्हाइस लॉन्च केलेले आहे जापानने. ठीक आहे. त्यानंतर भारताने प्रथमच ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र, ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात केलेले आहे? पर्यायामध्ये दिसते तुम्हाला ब्राझील, चीन, बांगलादेश आणि फिलिपिन्स. ते असं अचूक उत्तर आहे 4 नंबर, पर्याय नंबर 4. फिलिपिन्स या भारताने प्रथमच ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र काय केले तर निर्यात केलेले आहे. ठीक आहे. आता हा विज्ञान तंत्रज्ञान संदर्भातला प्रश्न होता. यानंतर सतलज जलविद्युत निगम म्हणजे SJVN ने देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केलेलं असं म्हटलंय? हरित हायड्रोजन प्रकल्प. आता मध्यंतरी समाज कल्याणचा पेपर झाला होता, तो पहिले हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य होतं, हा प्रश्न विचारला गेला होता. तर हरित हायड्रोजनवर बरेच काही प्रश्न येऊ शकतात, तर त्यापैकी हा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसतंय राजुरी जम्मू काश्मीर, कपूरथला पंजाब, गुवाहाटी आसाम. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झाकरी हिमाचल प्रदेश. याला झाकडी असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे हरित हायड्रोजन प्रकल्प कोणाचा आहे? सतलज जलविद्युत निगम यांचा प्रकल्प आहे, लक्षात असू द्या. आणि हा झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये इथे सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. यानंतर हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले भारतातले पहिले स्टेडियम कोणते आहे? तुम्हाला पर्याय दिसते वानखेडे स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम, धर्मशाला स्टेडियम आणि यापैकी नाही. अचूक उत्तर आहे हायब्रिड स्टेडियम सुरू केलं. आपण काय केलं? बांधलं कुठं? तर धर्मशाला हिमाचल प्रदेश. तिथे वातावरण फार चांगलं नसतं,
त्याच्यामुळे पीच जे आहे हे वारंवार खराब होते, तर काहीतरी वेगळा प्लास्टिकचा वापर करून ते पीच बनवली आहे, म्हणून त्याला हायब्रिड पीच असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी बँक कोणती ठरलेली आहे? पर्यायात आहे HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक आणि यापैकी नाही. तर HDFC बँकेने, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे, HDFC बँकेने लक्षद्वीपमध्ये, म्हणजे HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी बँक ठरलेली आहे. लक्षात असू द्या, HDFC बँक. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? लक्षात घ्या, हिसार, जयपूर, कोलकाता, सुरत, गुजरात. तर तुम्हाला दिसतंय कोलकाता पश्चिम बंगालमध्ये पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. हा प्रश्न आता कुठल्या तरी परीक्षा झाल्या त्याच्यातही सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट चला. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब केबल स्टे ब्रिज ज्याला नाव आहे सुदर्शन ब्रिजचे उद्घाटन कुठे झालेलं आहे असं म्हटलेलं आहे? पर्याय तुम्हाला दिसतंय श्रीनगर, द्वारका, बेंगलुरू आणि पाटणा. बाकी कंसामध्ये राज्य दिलेले आहे. बरेच वेळा भौगोलिक घडामोडीमध्ये लक्षात घ्या, रेल्वेची ब्रिज असो, केबल ब्रिज असो, मोठा लांब पूल असो, समुद्रावरील पूल असो, याची लांबी कुठे बांधलेला आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले दिसतात. तर हा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज पूल आहे, याचं सुदर्शन ब्रिज याला नाव आहे. तर हा बांधला गेलेला आहे, कुठे किंवा कुठं उद्घाटन केलंय याचं अचूक उत्तर आहे द्वारका, गुजरात. असू द्या, लक्षात असू द्या. ठीक आहे, द्वारका गुजरातमध्ये. ठीक आहे. भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिले, आता लक्षात घ्या इथे काय दिलंय, भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिले वैदिक घड्याळ बसवण्यात आलेलं आहे असं म्हटलंय? जगातील पहिलं वैदिक घड्याळ. ठीक आहे, तर याचं तुम्हाला दिसते बुलंदशहर पर्यायामध्ये आहे. यानंतर जर बघितलं तुम्हाला दिसते सुरत, उज्जैन आणि हैदराबाद. अचूक उत्तर काय आहे? तर याचं अचूक उत्तर आहे उज्जैन. उज्जैन कुठे येतं? तर मध्य प्रदेशमध्ये येतं जगातील पहिले वैदिक घड्याळ. ठीक आहे, चला नेक्स्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशन रंगपो स्टेशनची पायाभरणी केली असं म्हटलेलं आहे? ठीक आहे, कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 24 मध्ये कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे रंगपो स्टेशनची पायाभरणी केली? इथं पर्याय दिसते तुम्हाला आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे सिक्कीम. ठीक आहे, सिक्कीम याचं काय आहे तर अचूक उत्तर आहे. चला नेक्स्ट. 2024च्या अखेरीस 21 विमानतळ असणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे? तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसतंय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा. अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. 2024च्या अखेरीस इथे 21 विमानतळे असणारं हे एकमेव राज्य असणार आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हा विज्ञान तंत्रज्ञान समाजाचा ऑनलाईन प्रश्न आहे. रुद्रम-1. ठीक आहे, रुद्रम-1 या पहिल्या स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेने केलेली आहे? आता इथं इस्रो दिलाय, DRDO दिलाय, नासा दिलाय आणि स्पेसएक्स दिलाय. तर याचं अचूक उत्तर काय आहे? DRDO याचं अचूक उत्तर आहे. DRDOने रुद्रम-1ची, म्हणजे हे पहिल्या स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे, याची यशस्वी चाचणी केली आहे. कोणत्या संस्थेने केली? तर DRDOने केलेली आहे. बरेच वेळा आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान संबंधीचे काही प्रश्न असतात ना, त्याच्यात या संस्था बऱ्यापैकी दिसतात. प्रश्नामध्ये जर बघितलं इस्रो, DRDO, भाभा दिसेल तुम्हाला, नासा दिसेल, स्पेसएक्स दिसेल, अजून कोणत्या रशियाच्या काही आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था या सुद्धा दिसू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न करणं फार गरजेचे आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर जून 2024 मध्ये पुढचा प्रश्न आहे. जून 2024 मध्ये भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर चिनाब रेल्वे ब्रिजची यशस्वी तपासणी केली. हा पूल कोणत्या राज्यात आहे असं म्हटलंय? हा अचूक उत्तर सांगतो मी, जम्मू काश्मीर मध्ये, किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं तिथं पाहिजे होतं. तर हा जम्मू काश्मीर मध्ये आहे असं लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा, सन 2024 मध्ये कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला लिग्नोसॅट, आता हा शब्द लक्षात घ्या, लिग्नोसॅट, लाकडापासून बनवलेला उपग्रह आहे लिग्नोसॅट, हा जगातील पहिला उपग्रह बनवला आहे म्हणते. कोणत्या देशाने? तर तुम्हाला पर्याय दिसते जापान आहे, ब्राझील आहे, इंडोनेशिया, श्रीलंका आहे. तर हा जो लिग्नोसॅट नावाचा उपग्रह आहे, तर हा जापान या देशाने बनवलेला आहे. ठीक आहे, जापान देशाने लिग्नोसॅट लक्षात घ्या, कारण की लाकडापासून बनलेला उपग्रह आहे, पहिला आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे भौगोलिक घडामोडींसंदर्भात किंवा एन्व्हायरमेंट संदर्भातही म्हणू शकता. गिधाडांच्या आशय राजा प्रजातीसाठी
जगातील पहिले जटायू, लक्षात घ्या, जगातील पहिले जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे असं इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला विचारलंय कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, चंदीगड ओडिसा, महाराजगंज उत्तर प्रदेश, गुवाहाटी आसाम आणि पानिपत हरियाणा या प्रश्नाचे जे उत्तर देतील त्यांना आपला चालू घडामोडीचा प्रश्नसंच आपण मोफत देतोय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, चला. त्यानंतर जून 2024 मध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे म्हणते. ठीक आहे, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरला आहे, तर याचं अचूक उत्तर आहे, उत्तरपेक्षा पहिले आपण पर्याय बघू, मालदीव, थायलंड, नेपाळ आणि श्रीलंका. तर अचूक उत्तर काय आहे, तर थायलंड याचं अचूक उत्तर आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे, तर याचं उत्तर आहे थायलंड. ठीक आहे. मार्च 2024 मध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या, म्हणजे लक्षात घ्या, हा ओम आकार असतो कोणी असा, ठीक आहे, या ओम आकाराचे मंदिराचे उद्घाटन कुठे झाले असं म्हटलंय. कोणत्या महिन्यामध्ये, मार्च 2024 मध्ये ओम आकाराचं मंदिराचे उद्घाटन, पहिलं ओम आकाराचं मंदिर आहे, तर हे झालेलं आहे पाली राजस्थानमध्ये. ठीक आहे, अचूक उत्तर आहे पाली राजस्थानमध्ये, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं बघा, मार्च 2024 मध्ये मॅडम तुसाद संग्रहालय दुबई येथे मेनाचा पुतळा मिळवणारा पहिला दक्षिण भारतीय अभिनेता कोण बनलेला आहे, तर याचं अचूक उत्तर आहे अल्लू अर्जुन. झुकेगा नाही साला, अल्लू अर्जुन. ठीक आहे, तुम्ही पिक्चर पाहिला असेल ना अल्लू अर्जुनचा. ठीक आहे, तर हा अल्लू अर्जुन जो होता, तर यांना मादाम तुसाद जे संग्रहालय दुबईला येतं, तर मेनाचा पुतळा बनलेला आहे आणि असा असणारा हा दक्षिण भारतीय अभिनेता ठरला आहे पहिला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जून 2024 मध्ये अंतराळात 1000 दिवस घालवणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरलाय, की ऐसी कामगिरी करणारा, ऐतिहासिक कामगिरी करणारा व्यक्ती कोण, तर तुम्हाला दिसते ओलेग कोनेनेको हा अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारा पहिला व्यक्ती ठरलेला आहे. कारण की विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळाविषयी काही घडामोडी असेल पहिल्यामध्ये, ते 100% तिथे प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला लक्षात घ्या. 2024 मध्ये भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे ईव्ही इंडेक्स कोणी प्रसिद्ध केला असं म्हटलंय. ठीक आहे, तर याचं बीएससीने केलाय, एनएससीने, टाटाने, बीएसएलने. अचूक उत्तर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्स लिमिटेड, एनएससीने काय केलेला आहे, हा ईव्ही इंडेक्स काय केलेला आहे, तर प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता देश 2024 मध्ये पहिला बहुराष्ट्रीय सराव तरंग शक्ती, बघा तरंग शक्ती आयोजित करणार आहे. तरंग शक्ती, आता हा बहुराष्ट्रीय म्हणजे 4-5 राष्ट्रांच्या मध्ये मिक्स आहे, तर हा बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सराव कोण आयोजित करणार आहे, त्याचं अचूक उत्तर आहे भारत. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, भारत याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 2024 मध्ये मेन्स्ट्रुअल पॉलिसी रिसर्च सुरू करणारे देशातील पहिले राज्य कुठलं आहे असं इथं विचारलेलं आहे. पहिले राज्य नाही, तर पहिले उच्च न्यायालय कुठलं आहे असं विचारलंय. 2024 मध्ये मेन्स्ट्रुअल पॉलिसी रिसर्च सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय तुम्हाला दिसते हिमाचल प्रदेश, गुजरात, गोवा आणि सिक्कीम. तर याचं अचूक उत्तर आहे सिक्कीम उच्च न्यायालय. हे भारतातलं असं पहिलं न्यायालय आहे ज्यांनी मेन्स्ट्रुअल पॉलिसी रिसर्च सुरू केलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, पहिला इंटरनॅशनल डे ऑफ प्ले. आता हे थोडंसं लक्षात घ्या, 2024 कधी, आता हा स्पोर्ट्स डे नाही आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये काय टाका की पहिला नाही, महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन कधी असतो, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ते का महत्त्वाचं आहे, कारण की असा जर प्रश्न आला इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, तर तुम्ही तो हा 11 जूनला असतो. मी डायरेक्ट उत्तर सुद्धा सांगतो, पण मुलांनी असं करता कामा नये की त्यांना असं वाटेल इंटरनॅशनल डे असतो बा आणि उत्तर वेगळंच मारायचं. ठीक आहे, तर हा प्रश्न काय म्हणतोय, पहिला इंटरनॅशनल डे ऑफ प्ले 2024 कधी साजरा करण्यात आला, तर हा 11 जूनला साजरा करण्यात आला. लक्षात घ्या, एखादा दिवस पहिल्यांदा जर साजरा करण्यात आला असेल तर दिनविशेषवर त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला नेक्स्ट. मे 2024 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा अंतर्गत प्रथमच किती लोकांना मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हे 14 लोकांना मे 2024 मध्ये गृह खात्याने जे अधिसूचना जाहीर केली होती आणि त्यानुसार आपण जे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 त्या अंतर्गत 6
जे त्याला काय म्हणतात अल्पसंख्याक समुदाय आहे 3 देशामधले, त्यांना आपण काय केलं होतं तर नागरिकत्व देत होतो. मग त्याच्या अंतर्गत पहिल्या 14 लोकांना आपण नागरिकत्व दिलंय मे 2024 मध्ये. 14 लोक हे लक्षात असू द्या, कारण की फार चर्चेत होता हा कायदा CAA. ठीक आहे, चला त्यानंतर 2024 मध्ये राज्यात भूस्थलांतरित लोकांनी पहिल्यांदाच मतदान केलं. आता हे कुठल्या राज्यातले आहे? भूस्थलांतरित लोकांनी पहिल्यांदाच मतदान केलं 2024 मध्ये असं म्हटलेलं आहे. हे कुठल्या राज्यातले आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय राजस्थान, गुजरात, त्रिपुरा, मध्य प्रदेश. त्याचं अचूक उत्तर काय आहे? तर हे त्रिपुरा मधली भूस्थलांतरित लोक आहे. यांनी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये यांनी काय केलेलं आहे? मतदान केलं. लक्षात असू द्या. 2024 मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यातील मंगरुळ शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला? रॉक आर्ट तुम्हाला पर्याय दिसतंय राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गोवा. तर अचूक उत्तर आहे याचं कर्नाटकमध्ये रॉक आर्टचा पहिला पुरावा पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलेला आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा मे 2024 मध्ये AI साठी ISO 42001 2023 प्रमाणपत्र मिळवणारी जगातील पहिली IT कंपनी कोणती बनलेली आहे? तर तुम्हाला दिसते SCL टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, विप्रो आणि टाटा लिमिटेड. अचूक उत्तर कुठलं आहे? तर याचं अचूक उत्तर आहे इन्फोसिस. ठीक आहे, 2024 मध्ये AI साठी जे ISO प्रमाणपत्र मिळवलं ही जगातली पहिली कंपनी आहे इन्फोसिस. आता इन्फोसिसचे जे फाउंडर आहे त्यांचं नाव काय आहे आणि त्यांच्या वाईफचं काय नाव आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, चला भारतातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन, आता लक्षात घ्या, भारतातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर याचं अचूक उत्तर सांगतो मी तुम्हाला. पटना बिहारमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचे. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC कायदा लागू करणारे भारतातले पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तुम्हाला पर्यायामध्ये दिसते उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि आंध्र प्रदेश. तर UCC लागू करणारे स्वातंत्र्य नंतरचे पहिले राज्य जर पाहिले तर याचं अचूक उत्तर येईल उत्तराखंड. ठीक आहे, चला नेक्स्ट. मे 2024 मध्ये इंटरनॅशनल क्रायोस्फिअर क्लायमेट इनिशिएटिव्ह नुसार सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता बनलेला आहे असं म्हटलेलं आहे. सर्व जिथे एकही हिमनदी नाही आहे, सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरलाय? हे तुम्हाला दिसतंय आइसलँड, अंटार्क्टिकाचा खंड आहे, व्हेनेझुएला, इंडोनेशिया. अचूक उत्तर आहे व्हेनेझुएला. हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरलेला आहे इंटरनॅशनल क्रायोस्फिअर क्लायमेट इनिशिएटिव्हच्या नुसार. हे लक्षात असू द्या. व्हेनेझुएला एकही हिमनदी, सर्व हिमनद्या गमावल्या, हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा मुद्दा आहे, पण पर्यावरणाच्या संदर्भातला आहे, त्याच्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता आहे. कोणत्या, नेक्स्ट प्रश्न बघा, कोणत्या भारतीय कंपनीने पॅरिस, फ्रान्स येथे पहिले मानव केंद्रित AI सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलेले आहे? तुम्हाला दिसतंय टाटा मोटर्स, TCS, हिंदुस्तान आणि हिंदुस्तान पेट्रोलियम. आता याचं डायरेक्ट तुम्हाला सांगतो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ने काय केलेले आहे? पॅरिसमध्ये फ्रान्स येथे मानव केंद्रित AI सेंटर काय केलेलं आहे? AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या अंतराळ संस्थेने 2024 साली चंद्रावर पहिले चंद्र लेव्हिटेशन फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन द ट्रॅक फ्लोएड बांधण्याची घोषणा केलेली आहे? ठीक आहे, तर इथं मध्ये तुम्हाला दिसतंय इस्रो दिसतंय, नासा दिसतंय, ESA दिसतंय, CNSA दिसतंय. ठीक आहे, तर अचूक उत्तर आहे नासा. हे नासा अमेरिकेची अंतराळ संस्था आहे, तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात भारतातील पहिला नागरी रोपवे ऑगस्ट 2024 पर्यंत तयार होईल असं म्हटलेलं आहे? तर तुम्हाला दिसते आग्रा, वाराणसी, मथुरा आणि कानपूर. अचूक उत्तर आहे तर वाराणसीमध्ये उत्तर प्रदेशातील भारतातला पहिला नागरी रोपवे काय करण्यात आहे? तयार होणार आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर नॉर्वेस्टरचा अभ्यास करणारे भारतातील पहिले संशोधन केंद्र कुठे स्थापन केलेले असं म्हटलेलं आहे? नॉर्वेस्टरचा अभ्यास करणारे भारतातील पहिले संशोधन केंद्र कुठे स्थापन केलेले आहे? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ओडिसा. ठीक आहे, याचं अचूक उत्तर आहे ओडिसा. गेल इंडिया लिमिटेडने भारतातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केलेला आहे. भारतातला पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केलेला आहे.
तर हा कुठे सुरू करण्यात आलाय लक्षात घ्या, गेल इंडियाने भारतातला पहिला. तर तुम्ही या प्रश्नाचं मला अचूक उत्तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, चला काही काही प्रश्न मी सोडून देतो, जेणेकरून तुम्हाला जर त्याच्या प्रश्नाचे उत्तर आठवत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कोणत्या विमानतळाला प्रथमच भारतीय उद्योग महासंघाचा शाश्वत विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स द्वारे झिरो वेस्ट टू लँडफिल हे प्रमाणपत्र मिळालंय? तर लक्षात घ्या, हे विमानतळ आहे तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे लक्षात असू द्या, हे IMP करून ठेवा. ठीक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पहिली घरगुती जीन थेरपी कार टी सेल कुठे सुरू केलेली आहे? तर ही IIT बॉम्बे मध्ये सुरू केलेली आहे. यांनी उद्घाटन केलं होतं त्याचं. ठीक आहे, लक्षात असू द्या. मार्च 2024 मध्ये पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर हे आहे ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ब्रुसेल्स, बेल्जियम. ठीक आहे. 4 दिवसांचा वर्क वीक असणारा जगात आशियातील पहिला देश कोणता आहे? तर याचं अचूक उत्तर आहे सिंगापूर. ठीक आहे, 4 दिवसांचा वर्क वीक असणारा आशियातील पहिला देश कुठला आहे? तर हा सिंगापूर आहे. लक्षात असू द्या. उत्तर प्रदेश राज्यातील फर्स्ट ग्लास स्कायवॉक ब्रिज कुठे बांधण्यात आलाय? तर हा चित्रकूटमध्ये बांधण्यात आलाय. कुठे बांधण्यात आलाय? तर चित्रकूट इथे बांधण्यात आलाय. कोणत्या देशात हिंदी रेडिओने प्रथमच प्रसारण सुरू केले? लक्षात असू द्या, तर हे कुवेतमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पहिले AI पॉवर्ड डिजिटल हेल्थ प्रमोटर कोणत्या नावाने सुरू केले आहे? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सराह. लक्षात घ्या, SARAH. लक्षात असू द्या, सराह. ठीक आहे. WHO ने पहिले डिजिटल हेल्थ प्रमोटर. ठीक आहे. पृथ्वीच्या सर्वात दुर्गम बिंदूवर निमोवर पोहोचणारी जगातील पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे किंवा कोण बनलेली आहे? अचूक उत्तर आहे क्रिस ब्राउन. ठीक आहे. T20 सामन्यामध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? आपला चहेता विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली. कोणत्या देशातील डॉक्टरांनी प्रथमच डुकराच्या किडनीचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण केलेले आहे? तर अचूक उत्तर सांगतो तुम्हाला, अमेरिका. ठीक आहे, तर अमेरिका. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा मार्च 2024 मध्ये कुठे सुरू झालं? अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे, चला. भारतातले पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सीफेस कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? OTT प्लॅटफॉर्म तर हे केरळ राज्याने सुरू केले आहे. IMP करजा, पहिले सरकारी आहे म्हणून तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. भारतातील पहिल्या इंडिया स्टीम बॉयलर एक्सपो 2024 चे कुठे हा एक्सपो 2024 कुठे आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. गर्भपात हा घटनात्मक अधिकार बनवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर हा आहे फ्रान्स. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, फ्रान्स. त्यानंतर बघा, गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय? तर लक्षात घ्या, हिचं नाव आहे योममित्र. ठीक आहे, चला नेक्स्ट. भारतातील पहिल्या हिमबिबट्यांच्या गणनेनुसार कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? त्याचं अचूक उत्तर येते लडाख. ठीक आहे. 100% घरगुती नळाच्या पाण्याची जोडणी मिळणारे भारतातील पहिले ईशान्य राज्य कोणते ठरलेले आहे? तर लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, चला. जगातील पहिली मेलानिस्टिक टायगर सफारी भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे किंवा स्थापन केली जाणार आहे? तर लक्षात घ्यायचं अचूक उत्तर आहे मयूरभंज, ओडिसा. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण बनलेली आहे? तर अचूक उत्तर आहे दीपा कर्माकर. ठीक आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस देणारे भारतातले पहिले राज्य कुठले आहे? तर अचूक उत्तर सांगतो याचं, उत्तराखंड. याचं काय आहे? तर अचूक उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतातले पहिले AI शहर कुठे बांधले जाणार आहे? तर लक्षात घ्या, हे लखनौ इथे बांधले जाणार आहे. भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदवन पार्क कुठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं अचूक उत्तर आहे नोएडा, उत्तर प्रदेश. ठीक आहे, नोएडा, उत्तर प्रदेश. पहिले आपण वैदिक घड्याळ जी बघितली होती ते उज्जैन, मध्य प्रदेशला, हे लक्षात घ्या. जगातील पहिला देश कोणता आहे ज्याने 2030 पासून पशुधन उत्सर्जनावर कार्बन कर लागू करण्याची घोषणा केली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे डेन्मार्क. याचं काय आहे? तर अचूक उत्तर आहे. जून 2024 मध्ये जंगलातील आग शोधणारी पहिली ॲडव्हान्स AI सिस्टीम कुठे सुरू करण्यात आली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. हे सगळे वनलाइनर प्रश्न आहेत. तुम्हाला 100% कुठल्या तरी याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही दिसणार याच्यावर. भारतातल्या पहिल्या सेप्टिक टँक क्लिनिक रोबोटचे नाव काय? सेप्टिक टँक क्लिनिंग जे करतात ना, त्यावर पहिलं एक रोबोट बनवलंय, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे होमोसेप ऑटॉम, याचं नाव आहे. अचूक पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे.
त्यानंतर 1 कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी करणारे भारतातले पहिले राज्य जर पाहिलं तर हे आहे आसाम. ठीक आहे. त्यानंतर टाटा ट्रस्टने कोणत्या राज्यात भारतातले पहिले लहान प्राणी रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली, तर हे आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. लक्षात असू द्या. ठीक आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF ची प्रमुख महिला कोण बनलेली आहे पहिली, तर यांचं नाव आहे नीना सिंग. हे असू द्या लक्षात. जात आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर हे आहे बिहार. हे लक्षात असू द्या. भारतातील पहिले 3D प्रिंटेड केलेले पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात आहे, तर हे आहे बेंगळुरू शहरात. या अगोदर आपण 3D प्रिंटेड मंदिर बघितलं होतं तेलंगणा राज्यात जे होतं. ठीक आहे. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सउमर ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक कोण आहे, ज्याचं नाव आपल्याला बघतोय आपण, त्याचं नाव आहे सिंधू गणपती. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सउमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक. ठीक आहे, तिकीट कलेक्टर जे म्हणतात आपण, तर सिंधू गणपती याचं अचूक उत्तर आहे. भारतातील पहिला पाणबुडी पर्यटन उपक्रम सुरू करणारे पहिले राज्य जर पाहिलं तर याचं अचूक उत्तर आहे गुजरात. ठीक आहे. भारतातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शाळा शांतिगिरी विद्याभवन कुठे सुरू केली आहे, तर हे तिरुअनंतपुरम केरळला चालू केलेली आहे. AI संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. सूर्याचा अभ्यास करणारा पहिल्या अंतराळ आधारित भारतीय मोहिमेचे नाव काय, तर याचं अचूक उत्तर आहे आदित्य L1. तुम्हाला जर पर्यायामध्ये सूर्य 1 दिलेला आहे किंवा सूर्य L1 दिलाय तर हे मारू नका. आदित्य L1 हे अचूक या मोहिमेचं नाव आहे. ठीक आहे. नाही तुम्हाला वाटतं सूर्य आणि हे सूर्य, तर हे असं मारू नका. आदित्य L1 याचं मोहिमेचं नाव आहे. भारतातले पहिले वेटलँड सिटी कोणते होईल असं म्हटलंय, तर अचूक उत्तर सांगतो. वेटलँड सिटी भारतातलं पहिलं वेटलँड सिटी उदयपूर, राजस्थान. ठीक आहे. भारतातली पहिली प्रादेशिक लक्षात घ्या, भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI न्यूज अँकर लिसा कोणत्या राज्याच्या खासगी वृत्तवाहिनीने सुरू केली असं म्हटलंय, तर हे आहे ओडिसा. ठीक आहे. हे लक्षात असू द्या तुम्हाला. ठीक आहे. चला मित्रांनो, हे काही महत्त्वाचे वन लाइनर होते. जवळपास मी 100 फास्ट ट्रॅकमध्ये कव्हर करून दिलेले आहे. याच्यामध्ये फार जास्त एक्सप्लेनेशन नसतं, पण हे 100 लक्षात असू द्या. आणि याची संपूर्ण PDF जी आहे, ही PDF मी तुम्हाला आमच्या ॲपला कोर्समध्ये टाकली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि आपला चालू घडामोडी कोर्सबद्दल बरेच विद्यार्थी मी माहिती विचारते, पण मी ते याच्या शेवटीच सांगतो. एक चालू घडामोडीची राज्यसेवेची आता परीक्षा पुढे गेली, त्याच्यासाठीची रिव्हिजन बॅच आहे ऑनलाईन 1 डेची. हे ऑनलाईन एका दिवसाची, याची फी 299 रुपये. तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या सोयीनुसार. आणि हे वर्षभराची बॅच. आता हे कोणासाठी आहे, जे 2025 मध्ये तयारी करताय कंबाईनची किंवा राज्यसेवेची, हे त्यांच्यासाठी आहे. ही 499 रुपयाची बॅच आहे. याच्यामध्ये मागच्या 1 वर्षाचे तुम्हाला चालू घडामोडी मिळतील. म्हणजे हे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत बॅच असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच आपली दिलीप खाटेकर सरांची HRDची बॅच ऑनलाईन ऑफलाईन सुरू झाली आहे. उद्यापासून हे म्हणजे 2 सप्टेंबरपासून ही बॅच चालू होणार आहे. त्यांना ऑनलाईन लावायचे, त्यांना ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्यात तुम्हाला पुस्तकसुद्धा मिळणार आहेत. मित्रांनो, ज्यांना या बॅचला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांनी काही खाली क्रमांक दिले असेल ऑफिसचे, त्यावर संपर्क करू शकता. त्यानंतर आपल्या इतरही बॅचेस आहेत ज्या रिव्हिजन सेशनच्या आहे राज्यसेवेच्या, त्या तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमचे काही कमेंट, तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.